आता पाहूया टॉप 9 मुंबई उपनगरातल्या बातम्या। डहाणू दिवा लोकलच्या डब्यामध्ये सर्वत्र गुजराती जाहिराती, मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप, मराठी प्रवाशांमध्ये नाराजी। मुंबईला उष्णतेचा अलर्ट 9 मे पर्यंत उकाडा कायम राहणार। मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा। दुपारनंतर गडगडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। पावसाळापूर्व दुरुस्तीसाठी मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार। 6 तासांच्या काळामध्ये होणारी सर्व विमान उड्डाणं पूर्णपणे स्थगित। प्रवाशांनी विमान प्रवासाच्या वेळेबाबत एअरलाईनशी संपर्क साधण्याचं आवाहन। तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली मुंबई मोनोरेल 7 मेच्या ऐवजी आता मे अखेरपर्यंत सुरू होण्याची चिन्ह। ताफ्यामध्ये नवीन मोनो दाखल झाल्या असून अंतिम सुरक्षा चाचणी बाकी, त्यामुळे मोनोरेलसाठी प्रवाशांना आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार। म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत 60,556 अर्ज, यातील 41,090 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाल्याची माहिती। म्हाडाच्या 2,640 घरांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ। ठाण्यामध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईतील फेरीवाल्यांना QR कोडचं ओळखपत्र दिलं जाणार। बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी उपाययोजना, ही प्रक्रिया 5 आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश। आता पाहूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। राज्यामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 6,152 कैद्यांना पॅरोल आणि फर्लोवर सोडलं, त्यापैकी 40 कैदी फरार असल्याची माहिती। नसरापूर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे लैंगिक अत्याचाराच्या गुन्हेगारांना पॅरोल न देण्याचे निर्देश। लवकरच कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार। पुणे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट। गेल्या काही दिवसांमध्ये तापमान 40 अंशांवरून खाली आल्यानं उष्णतेपासून दिलासा। आता विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना विमानतळ कंपनीमध्ये भागीदारी मिळणार। बाधित शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली जाणार। यामुळे स्थानिक शेतमालाच्या निर्यातीला मोठी गती मिळणार। पुण्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 56 किलोमीटरचे 5 भुयारी मार्ग तयार केले जाणार। या 34,000 कोटींच्या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्यासाठी कंपनीची स्थापना केली जाणार। पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा आता 8वी पर्यंत भरणार। जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये ठराव मंजूर। वाढती लोकसंख्या आणि स्थलांतरित कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाचा निर्णय। 10वी आणि 12वीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ। ही शुल्क वाढ जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून लागू केली जाणार असल्याची मागणी। या शुल्कवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार। 1ली ते 12वीच्या शिक्षकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांना दरवर्षी 50 तासांचं व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य। पुणे जिल्ह्यामध्ये जनगणना 2027 प्रक्रियेला वेग। आतापर्यंत 66,193 नागरिकांची ऑनलाईन स्वगणना पूर्ण। स्वनोंदणीसाठी 15 मे पर्यंत मुदत असून 16 मे पासून प्रगणक प्रत्यक्ष घरभेटी देणार। जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। नसरापूर घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस सतर्क। पॉक्सो कायद्याअंतर्गत पुनरावृत्ती करणाऱ्या 37 आरोपींना विशेष देखरेखीखाली ठेवलं। याशिवाय 193 संशयितांची यादी तयार। आरोपींकडून वर्तवणुकीचा बॉन्ड घेतला जाणार। गुन्हेगारी रोखण्यासाठी गरज पडल्यास कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश। आता टॉप 9 विविध जिल्ह्यातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी नंदुरबारमध्ये मूकमोर्चा। सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची माजी खासदार डॉ. हिना गावित आणि रत्ना रघुवंशी यांची मागणी। बोरविहीर नरडाणा रेल्वे भूसंपादन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे मंत्र्यांचे आदेश। शेतकऱ्यांना 2013च्या कायद्यानुसार मोबदला देण्याचे चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। आमदार राम भदाड यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नंदुरबारमध्ये खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात। शेती कामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ। मजूर उपलब्ध नसल्याने पेरणीला विलंब होऊन उत्पादन घटण्याची भीती। वर्ध्यात सुरू झालेली विज्ञान वारी आता राज्यभर गाजणार। पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाला मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी म्हणून मान्यता। यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक स्वप्नांना नवी दिशा मिळणार। मुक्ताईनगरमध्ये मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्याच्या श्री गणेशा उत्सवाला सुरुवात। 12 मे रोजी 729वा मुक्ताईंचा
अंतर्धान समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस कोथळी इथल्या मुक्ताई समाधीस्थळी भाविकांची मांदियाळी. गर्भवती महिलेच्या गर्भामध्ये 22 तास मृत बाळ ठेवल्याचा आरोप. बीडच्या परळी वैजनाथमधला धक्कादायक प्रकार. खासगी डॉक्टरनं कुटुंबाकडून अधिक पैसे उकळण्यासाठी केला प्रकार. डॉक्टरनं गर्भवती महिलेच्या गर्भामध्ये तब्बल 22 तास मृत बाळ ठेवलं. खासगी डॉक्टर कल्पना गिट्टे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानं महिलेचा मृत्यू. गडचिरोलीच्या बुर्गी आरोग्य केंद्रामधील घटनेची सीएमओकडून दखल. रुग्णवाहिकेच्या चालकाचं निलंबन. वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी सुरू. मुक्ताईनगरच्या चिंचखेडा बुद्रुक थांबावर बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल. बस व्यवस्थापकांनी या बाबीकडे लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मागणी.